नमस्कार मंडळी. तर आज आपण बनवतो आहे वालाची मस्त झणझणीत आणि थोडीशी रस्सेदार भाजी बनवणार आहोत, जी आपण भातासोबत, चपातीसोबत किंवा भाकरीसोबत खाऊ शकतो. तर ती कशी बनवायची आणि आमची कोकणातली वाटण घालून कशी बनते ते आपण बघूया. तर मी इथे वाल हे रात्रभर भिजत घातले होते आणि सकाळी त्यातलं पाणी निथळून मी हे चाळणीमध्ये एक पूर्ण दिवस ठेवले होते. तर असे इतके सुंदर असे मोड आलेले आहेत त्याला. इथे मी शेवग्याच्या शेंगा आणि बटाटा साफ करून इथे पाण्यामध्ये ठेवलेले आहेत. या भाजीमध्ये शेवग्याच्या शेंगा खूपच अप्रतिम लागतात. आता हे वाल चांगले भिजल्यामुळे, मोड आल्यामुळे व्यवस्थित पाण्यामध्ये ओले करून घ्यायचे आणि मग बघा कसे पटापट सुटतात हे आणि व्यवस्थित साफही होतात. तर असे हे खूपच सोप्या पद्धतीने होऊन जातं, फार वेळ लागत नाही याला. हे बघा किती मोत्यासारखे सुंदर असे आपले वाल दिसत आहेत. मोड आलेल्या वालाची भाजी खूपच अप्रतिम लागते. आता आपण फोडणी करायला घेऊया. ते कढईमध्ये एक मोठा चम्मच तेल घेतलेला आहे मी. त्यामध्ये मी 1 चम्मच इतकी राई घातली आहे. राई थोडी तडतडू द्यायची आहे. त्यामध्ये मी अर्धा चम्मच हिंग घातला आहे. त्यातच आलं लसणाची पेस्ट घातलेली आहे 1 चम्मच. ही व्यवस्थित परतून घ्यायची आहे. कढीपत्ता घालायचा आहे. यातच मी 1 मध्यम आकाराचा कांदा चिरून घातलेला आहे आणि 1 मध्यम आकाराचा टोमॅटो. हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आपल्याला. यातच हळद घालायची आहे. इथे मी काश्मीरी मिरची पावडर वापरलेली आहे. 2 चम्मच काश्मीरी मिरची पावडर आणि 1 चम्मच घरचा लाल तिखट मसाला, अर्धा चम्मच गरम मसाला. आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, व्यवस्थित परतून घ्यायचे आहे आपल्याला. मसाले जितके भाजून घेऊ तितकी चव छान येते भाजीला. आता आपण हा वाटणाचा मसाला म्हणजे खोबरं, कांदा, लसूणचा मसाला आपण यामध्ये जो आपण घरी करतो वाटणाचा मसाला आहे हा, तो आपल्याला घालून व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे, व्यवस्थित परतून घ्यायचं आहे तेलामध्ये. म्हणजे तो कच्चा राहता कामा नये. ते भाजून घेतलेलंच वाटण असतं, पण तरीसुद्धा आपल्याला ते व्यवस्थित परतून घ्यायचं. थोडंसं पाणी घालून व्यवस्थित आणखी मिक्स करून घेऊ. जितकं व्यवस्थित परतू तितकी भाजीला आपला रंग छान येतो. आता इथे मी साफ करून घेतलेले वाल व्यवस्थित धुवून घेतलेले आहेत स्वच्छ पाण्यामध्ये. तर ते यामध्ये घालून घ्यायचे. आता आपण हे सगळे वाल याच्यामध्ये घातलेत, वाल, बटाटा आणि शेवग्याच्या शेंगा. ते व्यवस्थित मिक्स करून घेऊया पुन्हा मसाला आणि वाल. तर हे व्यवस्थित मिक्स करून झालं की आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे. माझी आजची वालांच्या भाजीची रेसिपी, मोड आलेल्या वालांच्या भाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. आणि नक्की बनवून बघून आणि मग लाईक, शेअर आणि कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा आपण नवनवीन रेसिपींसोबत भेटणारच आहोत. आता आपली भाजी ही शिजते आहे. पाणी घातलं आपण 1
1 कपभर पाणी घातलेलं आहे आपण. वालांना शिजायला जास्त वेळ लागत नाही. आणि 2 तुकडे कोकमाचे घातले आहेत आणि 2 चम्मच मीठ घातलं आहे मी. आता हे आपल्याला शिजू द्यायचे आहे. 10 ते 15 मिनटात ही भाजी शिजून होते. तर ही आपली भाजी अशी शिजवून झाकण लावून ठेवायचं आहे. ही भाजी आपली रेडी आहे, वालाची भाजी.